एवढी साखर आणि काय म्हणतात कडुलिंबाच्या पानाची पेस्ट बघा ह्यांच्याकडे आता कसं खातात. आणि की वडी कॅपा वडी काय म्हणते त्याला गुढी. तिकडनं वर बाटली घेऊन चाललाय बघा. या दुपारी मला कोण गावायचं म्हटलं उन्हामध्ये, कारण मोबाईल धरायचा होता आणि ती बाटली घेऊन चाललाय. त्याला मी म्हटलं थांब म्हटलं, मला वाटतं इकडे गावाला चाललाय म्हणून मी त्याला बाटली घेऊन इथं पण आणलं आणि म्हटलं त्यांना म्हटलं मोबाईल धरा, म्हटलं दुपारी कोण नसतं या रोडला रेकॉर्डिंग करायला, मला व्हिडिओ करायचा आहे, जरा मोबाईल वगैरे धरा. तर त्या तोंडावर मला जाणवलं, म्हटलं बाटली कशा घेतला हे, म्हटलं 2 नंबरला चालली म्हटलं. मग ते 2-3 मिनटं उभा केलं मी, पण काय माझा शॉट परफेक्ट आहे ना, त्याला गडबड त्या चेहऱ्यावर भाव दिसाले आणि मला माझा शॉट आवरायचा व्यवस्थित होईना शॉट. मग त्याला म्हटलं जावा म्हटलं तुम्ही, माझं मी वैयक्तिक रेकॉर्डिंग करतो म्हटलं. त्यांना म्हटलं तुम्ही जावा म्हटलं, माझं मी करतो. बरं आता मित्रांनो मुद्दा येऊया. डिग्रजचा कृष्णाघाट आहे या ठिकाणी आता, आणि पंचकलांचे भाग तुम्ही पाहिला आहे, त्या सण समागमचे भाग पाहिला, कसे वाटले मित्रांनो. तर त्याच्यानंतर जे आपले गावचं पंचकलन झालं त्याचे भाग देखील उत्तमच झाले आहेत. म्हणजे कसं आहे मित्रांनो, कधी कन्सेप्ट चांगला होईल सांगता येत नाही. याच्यानंतर येणारे भाग कदाचित याच्यापेक्षाही उत्तम असतील. डिग्रजचा कृष्णाघाट आता मी सांगितलं होतं की पाडव्याचा भाग टाकणार आहे. पाडव्या दिवशी काय काय झालं या कृष्णा नदीमध्ये, आम्ही पाडव्याला काट्या वगैरे धुवायला येतोय. आणि डिग्रजचा कृष्णाघाट मित्रांनो आवडल्यास नक्की शेअर कर. चला खुश राहा, सुरक्षित राहा. चला भाग सुरू करू. धन्यवाद. काय गजरा आणलाय काय? पुष्पा झुकेगा नाही साला, कुठं आहे गजरेवाला? उद्या सकाळी लवकर आहे ना गुढीपाडव्याला, आज लवकर आलाय. अरे भावा, पाडवा तर उद्या आहे, पण हा 1 दिवस लवकरच आला. बरोबर आहे, कारण की फ्रीजमध्ये ठेवला तरी गजरा राहतो, त्याला माहिती आहे. आणि त्याला विचारलं पुष्पा कुठं आहे, तोच पुष्पा ज्याने आपल्याला मोगरा आणि काकड्यामधला फरक कळून दिला. आता मी इथे पलीकडल्या गावात आलोय पान न्यायसाठी, कारण की पान आपल्या गावात मिळत नाही. आणि बघा इलेक्ट्रिक गाडीचे किती प्रकार आलेत कोणाटा, वेगवेगळे लोक आले सध्या. पान घेतलं आणि जाताना मुलं बघा, ग्राउंड असून देखील मुलं, ही गावातली मुलं शहरासारखं रस्त्यावर का खेळतात काय माहीत, कारण की रस्त्यात ट्रॅफिक नसते. 3 प्रकारच्या गुढीच्या माळा जास्तीत जास्त करून आपल्याला पाहायला मिळतील, पांढऱ्या, पिवळ्या आणि केसरी. आणि इथे बघा तुम्हाला दिसेल काट्या. का काट्या? कारण की गुढीपाडव्याला प्रत्येकजण काट्या जपून ठेवत नाहीत, काय काय वेळा असतात नसतात. आणि ह्या दुसऱ्या गावाच्या कसबीडीचं मोठं गाव आहे, तिथं काट्या मिळतात. आता ही दुसऱ्या दिवशी दाखवली मी, सकाळी नदीला पोहायला जाताना बरीच लोक काट्या घेऊन येतात आणि पुन्हा आंघोळ करतात, काठी धुतात, वर्षभर ठेवले काटे असते धूळवर लागलेली, आणि पुन्हा घेऊन जातात घराकडे गुढी बांधण्यासाठी. डिग्रजच्या कृष्णाघाटी मी आलेलो आहे, बुरसा आहे आणि इथं पोरं पण आले बघा. दररोज पावायला एवढी गर्दी नसते, पण गुढीपाडव्या दिवशी काट्या धुवायचं म्हटलं लहान मुलं उत्साहाने येतात. आणि येता जाताच निंबोळीचा पाला देखील कुठे मिळेल, लिंबाचा पाला तो देखील घेऊन येतात. आता गल्लीमध्ये आल्यानंतर प्रत्येक घरासमोर गुढीच्या काट्या धुवून उभारल्यात. काही लोक घरापाशी देखील धुतात पाण्याने. आणि हे बघा सकाळी एवढं लवकर बांधायला चालू बी केला आहे ना. अरे गाडीवरून गाणं गुणगुण, साहजिकच मित्रांनो मी लिंबाचा पाला घ्यायसाठी इथं आलो असणार. डिग्रजचा कृष्णाघाट तिकडे आहे बरं का आपलं गाव, आणि आपण शेतामध्ये आलोय कडुलिंबाचा पाला न्यायसाठी गुढीपाडव्यासाठी. गुढीपाडव्याच्या काठला गुढीला कडू पाला लावतात ना, आरोग्याचं प्रतीक आहे ते. आणि ह्या झाडापाशी आपण आलेलो आहे डिग्रजच्या कृष्णाघाटून. आणि मी जलमतोय असं पाहतोय बरं का मित्रांनो, झाडी हे आहे असं आहे, झाडाला लाईफ किती अशी, आणि देशी लागते बरं का, देशी लागतो देशी. हे बघा हा जो आहे हा देशी आहे, हे बघा हा देशी आहे. गर्डेल म्हणून दुसरं एक असतंय गर्डेल सारखं, ते नाही, हा देशी कडुलिंब लागतोय. सूर्य बरोबर असा उजाडतीला लागलाय आणि इथं आपण थांबलोय कोवळ्या उन्हात असं म्हटल्यासारखं. गाडीची माझी रेस कशी उठल्या बघा टायरची, तुम्हाला दिसेल इथे, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, कारण की सकाळी पाऊस, संध्याकाळी थोडंसं झिरमट पडून गेले, पाऊस पडून गेलाय आणि कुठलीच गाडी या रोडवरनं गेलेली नाहीये, फक्त माझीच आता गाडी आतमध्ये आल्या, त्यामुळे बरोबर अशी रेस उठल्यासारखी पडल्या. आणि माझ्याकडे कडुलिंब मी घेतला इथं, हे बघा, आणि पिशवी माझ्या इथं गाडीलाच आहे. आज पोहायला गेलो नाही मी, सगळं साहित्य त्यामध्ये, पोहायचं सगळं साहित्य त्यामध्ये. पण घरात म्हटलं की गुढीपाडव्याला एडिटिंग करत बसला, आता पड्डीशी उठ म्हणले आणि लवकर हे आण. आता हे आणल्यानंतर घरापाशी काट्या वगैरे नदीला धुणार नाही मी, घरापाशी धुणार आणि गुढीपाडवा मग काय गुढी लावणार. चला, नवीन वर्ष मित्रांनो तुम्हाला मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याचा हा भाग बघा, आणि याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाघाटाचे वेगवेगळे भाग कंटिन्यू चालू आहेत. शेअर करा, सबस्क्राईब करा. गाडीवर तर कडू कडलिंब आहे, पण समोर का दिसतंय कापसागत पिंजून ठेवलंय, असे जांभळाचे कस दिसायला लागलेत. म्हणजे जांभळ लागायला सुरुवात झालेत. आता जांभळ लवकरात लवकर लागावेत, म्हणजे आपले जांभळाचे भाग देखील दनादुनी येणार लगेच. मजा मस्तीचे. आता घरी गेल्यानंतर वडील आमचे बसलेत, 6 वाजता बसलेत, अजून 2 तास झाले एका जागी बसलेत. निवांत बसा, काय अडचण नाही. चला आमचं आम्ही आवरून घेतो गुढीपाडव्याचं सणाचं, तुम्ही निवांत बसा, काही अडचण नाही. हे बघा काठी धुवून काढले. आता काठी नदीला नंतर आम्ही घरापाशी धुतले आणि सर्व सामान तयार करून ठेवलं आहे. आई आणि अवनीश बहुतेक आमच्या आईची आई याच्यासोबत खेळायला लागलाय पणजीसोबत. बांबूचे पणजी बरोबर आला काय कुठे
पणजी वर उडाली. गुढी बांधूया सकाळ सकाळ पारी. अरे चला मग माझ्याकडे बांधायचं काम दिलं म्हटलं मी तर व्यवस्थितच बांधणार. चला किती गाठ्या घालून लागून देत गोलट्या तिलट्या, कारण की निघाय नको परत. आणि माळ देखील त्याला बांधलेली आहे. आणि नवीन पीस, एक नवीन साडी, मांगल्याचं प्रतीक आणि कळस हे यशाचं प्रतीक, अशा प्रकारे गुढीवर हे सर्व ठेवलं जाते आणि ही पूजा केली जाते गुढीची. आणि कडलिंब त्या दिवशी आरोग्याचं लक्षण आहे म्हणून खावं लागतंय. बघा कळस चढवलेला आहे मी आता गुढीवर. गुढीपाडव्याबद्दल बोलू काही. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याचं प्रतीक. म्हणजे नवीन वर्ष का, तर त्यावेळी सर्व झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, निसर्ग बहरलेला असतो, म्हणून मराठी नवीन वर्ष. आणि प्रभू श्री रामांनी रावणावर विजय मिळून आले, त्यामुळे देखील गुढी उभारण्याची जुन्या काळापासून प्रथम परंपरा आहे. तर त्या निमित्ताने देखील गुढी उभारली जाते. मधल्या काळात बऱ्याच ठिकाणी चालू झालं की संभाजी महाराजांचं शीश असं काठल्या लटकून मुघलांनी फिरवलं, म्हणून आपण गुढी उभारू नये मराठ्यांनी, असं त्यांच्या मध्ये एक झालं. पण त्याला काही तसा शास्त्रशुद्ध पुरावा काही सापडला नाही, इतिहासकारामध्ये काही तशी नोंद दिसली नाही आणि ते खंडित झालेलं आहे. आणि गुढी ही सर्वसामान्यपणे उभारलीच जाते नवीन वर्षाचं मांगल्याचं प्रतीक म्हणून. आणि आता नारळ फोडण्याचं काम माझ्याकडे येणार आहे. तुमची वहिनी बघा कशी रांगोळी पटपट काढली तिनं. आणि नारळ आता मी फोडताना मित्रांनो जमलीव काही नाही, सप्पईच आहे. बघू मला किती फोडायला जमते आता. आता समजलं मंदिरामध्ये अँगल का लावला जातो. अँगलवर बरोबर नारळ फुटतो आणि इतर लवकर फुटलाच नाही. आणि मित्रांनो गुढी ही घराच्या उजव्या कोपऱ्यात लावली जाते बरं का. प्रतीक म्हणून गुढी ही घराच्या उजव्या कोपऱ्यात लावली जाते. आणि दारासमोर रांगोळी देखील वहिनीने तुमच्या पटपट काढाय घेतले. तेजी बघा, तिची एकदा गुढी बघायला, आमची एकदा गुढी बघायला. आमची लय उंच आहे, आमच्या घराकडे गुढी बघायला. इथं लय उंच आहे बघा, आमच्या घराच्या निम्म्या घरापर्यंत गेल्या. आणि एक आजोबा आपले वयस्कर आहे, त्यांचा एक आशीर्वाद घेतला नवीन वर्षाचं. आजोबाला म्हटलं चला हात करा. अरे अरे आजोबा हात अशा हात नाचावं लागलेत. कडकड कडकड आसूड उडवीत आली, कडक लक्ष्मी आली. सणासुदीच्या दिवशी त्यांनी येतात आणि त्यांना चांगली दक्षिणा वगैरे मिळते, पैसे माहिती आहेत. आता मंदिरामध्ये हे काय चालू आहे तर बघा, बरोबर 12 वाजता गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरामध्ये वर्ष भविष्य सांगितले जाते. म्हणजे यावर्षी पाऊस पिके हे कसे निघणार आणि हे मी ऐकायसाठी आलो आहे. यावर्षी मंदिरात खूप गर्दी कमी दिसल्या. बसवेश्वराचं पहिलं दर्शन घेतलं मी, आपल्या ग्रामदेवतेचं. आणि आता मी ऐकाय बसणार. इतक्यात म्हणलं बाहेर जाऊन पाहू, तर मुलांना थोडंसं गोळा करून आणू. तर मुलं इकडे पाहिलं, मुलं काय खेळाल्यात, पूर्णपणे बाहेर बसल्यात, पण आत गेले नाहीत राव. आणि बसल्यात पबजी खेळत. त्यातला एक जण म्हणला, ब्लॉगर व्हिडिओ करलाय बघ. अरे ब्लॉगर व्हिडिओ करणार की, तुम्ही पबजी खेळत बसला इथं आणि आतमध्ये देवाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला ग्रामीण आपल्या गेला नाही, संग्राम देशमुख आला आपला मित्र. आणि आता आम्ही दोघं जाऊन जाणार आतमध्ये, बसणार इथं ऐकणार नक्की वर्ष भविष्य काय चालू आहे. यावर्षी पावसाची कंडिशन कशी आहे ही सांगितली जाते. यावेळी लोकांची संख्या मला कमी जाणवली मित्रांनो. गावातले बरेच लोक नव्हते, पण ठीक आहे. गावचे सरपंच तसेच गावचे काही जुनी जाणती मंडळी सर्व बसून ऐकत आहेत. यावर्षी माळ्याच्या घरात पाऊस आहे म्हटल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण की माळ्याच्या घरी आणि परटाच्या घरी जेव्हा पाऊस असतो तेव्हा यावर्षी पाऊस म्हणजे पडतो चांगला. अशा प्रकारे आता शेवटी आरती केली जाणार. सर्वांच्या हातात तांदूळ दिलेला आहे आणि तांदूळ त्या ठिकाणी पूजा झाली, या ठिकाणी सर्वांनी टाकायचं आहे. या ठिकाणी जवळून मी तुम्हाला झूम करून दाखवतो की काय लिहिलंय पुस्तकामध्ये. वर्ष भविष्य डबा आला आता कडुलिंबाचा. काही ठराविक स्त्रिया देखील उपस्थित आहेत. आणि पहिला साखर दिली जाते, कारण की त्याच्यावर कडुलिंब पुन्हा खायचा आहे आणि कडुलिंब नंतर पुन्हा वर साखर खायला लागते. याने घेतला माझ्या शेजारच्या मित्रानं, पण साईडला पळून गेला बघा तो फेकून द्यायसाठी. का तर लहान मुलं कडू असल्यामुळे खात नाहीत. पण आपण काय नाही मित्रांनो, ही देखील दोघं जण आपले मित्र तोंड आवळालते, पण मी खाणार 100% म्हटलं. आणि पैज लावून त्यांची संघ इतका कडुलिंब आणि इतका साखर आपण खाल्लेली आहे. आमचे युट्यूबर बघा, एवढी साखर आणि काय म्हणतात कडुलिंबाच्या पानाची पेस्ट बघा ह्यांच्याकडे आता कसं खातात. आणि की वडी कॅप वडी. बाकीच्यांना खायला जरा प्रोत्साहन येऊन दे म्हणून मी जरा जास्तच खाल्लं. मग आता कडुलिंब जास्त खाल्ल्यामुळे साखर देखील जास्तच खायला पाहिजे. आणि या ठिकाणी कोपऱ्यात अरे का असा दिसाले, हा हे गजरा लटकलाय पुढे होय. मी म्हटलं मंदिरात असं काय येऊन बसलं. आणि हे बघा घरच्यांना देखील मी कडुलिंब आता घेऊन चाललोय थोडंसं खायला. खातील न खातील तो शेवटचा प्रश्न, पण घेऊन चाललोय. आणि संध्याकाळ झाली, आता आपण गुढीपाडवा सोडणार आहे. एकदा सकाळी गुढी बांधल्यानंतर दिवसभर मग काय आपण आपल्या कामात असतो आणि डायरेक्ट सायंकाळी गुढी उतर लागते. हे बघा तुमची वहिनी देखील मला मदत करताय. आणि बऱ्याच ब्लॉग मध्ये तुमची वहिनी नसत्या, सकाळी गाऊनवर होती पण आता साडी घालून आवरून आले.
गुढी उतरण्याच्या वेळी लहान मुलं कुठेही असून देत पळत येतात, कारण त्यांना माहिती आहे गुढीची माळ ही अतिशय गोड असते खायसाठी. आम्ही देखील लहानपणी त्या माळेसाठीच वाट बघायचो. गुढीपाडवा म्हणजे आपला ती माळच महत्वाची मिळायची खायला, हेच महत्वाचं वाटायचं. आणि आता गुढी उतरल्यानंतर मुलं देखील आपल्याजवळ आले आहेत. आणि आता बघू, आता मुलांसोबत शेवटच्या ह्या भागात पाहू की काय घडलंय, आणि नक्कीच उद्या वेगळ्या भागात भेटू. काय म्हणते त्याला? गुढीपावडा, गुढीपावडा, गुढीपाडवा नाही, पावडा म्हणलं, पावडा. मोठं नाही, छोटं 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 सगळ्यांना द्यायचंय. घे खाल्लं. हा, सगळ्यांनी गोड गोड खाय. जर तर तू माझ्याकडे आहे काय जण चालते. आमचं चिन्नू इथं खात बसलाय बघ पिल्लू. हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखासमाधानी जावं मित्रांनो. उद्या भेटू कृष्णामाई महोत्सवाच्या भागात, एका वेगळ्या अशा भागात.